महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी तुम्ही पेपर टू कॉमर्स मधून तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस या युनिटवरती अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत. या एमसीक्यूज द्वारे तुमचे भरपूर महत्त्वाचे प्रश्न किंवा भरपूर महत्त्वाचे चॅप्टर्स कव्हर होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला मोठी हेल्प होणार आहे. हा आपला 4th पार्ट आहे. मागे 3 पार्ट जे आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तिन्ही पार्ट सुद्धा पाहून घ्या. तुमचा युनिट 1 जो आहे तो अगदी कव्हर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, येत्या 25 तारखेपासून म्हणजे आजपासूनच आपली न्यू बॅच सुरू होत आहे. लाईव्ह बॅच सुरू होत आहे पेपर टू कॉमर्सची. यामध्ये तुमचा संपूर्ण पेपर टू कॉमर्सचा सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच या बॅचमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल्स मिळणार आहेत, जसे की टॉपिक वाईज नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज नोट्स मिळणार आहेत, मॉक टेस्ट मिळणार आहेत, मॅरेथॉन सेशन्स, पीवायक्यूज विथ एक्सप्लेनेशन, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशनसाठी मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर 2 च्या लाईव्ह बॅच सोबत तुम्हाला पेपर 1 ची लाईव्ह बॅच अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर अजिबात उशीर करायचा नाहीये. परीक्षेची तयारी आजपासूनच सुरू करायची आहे. या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मागील लेक्चरमध्ये एक प्रश्न तुम्हाला विचारला होता मी, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन जनरली ऑपरेट इन. याचं उत्तर आहे ऑप्शन सी, मोर दॅन वन कंट्री. ठीक आहे. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन जे आहे त्याला आपण एमएनसी म्हणतो, है ना. या अशा कंपन्या असतात ज्या एका देशात मुख्यालय ठेवतात आणि अनेक देशामध्ये व्यवसाय करत असतात. ठीक आहे. अशा कंपन्या काय करतात, ज्यांचं उत्पादन केंद्र वेगवेगळ्या देशामध्ये असू शकतं, त्यांचं जागतिक बाजारपेठेत व्यापार करू शकतात, परकीय गुंतवणूक जास्त असते, तंत्रज्ञान, है ना, या सर्व गोष्टींचं हस्तांतरण सुद्धा होत असतं, कारण त्यांचे बिझनेसेस वेगवेगळ्या देशामध्ये असतात. राईट. सो एमएनसी मीन्स मोर दॅन वन कंट्री. द बिझनेस इज ऑपरेटिंग इन मोर दॅन वन कंट्री. ऑल राईट. द डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी लीड्स टू. चलनाचे अवमूल्यन झाल्यास काय परिणाम होतो? ए, कॉस्टलियर एक्सपोर्ट. बी, रिडक्शन इन फॉरेन ट्रेड, म्हणजे परकीय व्यापार कमी होतो का? की ऑप्शन सी, आयात स्वस्त होतं, की ऑप्शन डी, निर्यात स्वस्त होतं? तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, एक्सपोर्ट चीप होतात, म्हणजेच निर्यात स्वस्त होत असते. ठीक आहे. बघा, करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणजे काय? एखाद्या देशाचं चलन आहे, ते चलनाचे मूल्य इतर परकीय चलनापेक्षा कमी होणं, त्याला आपण करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणतो. आता यामुळे काय होतं? त्या देशातील वस्तू परदेशी खरेदीसाठी स्वस्त होऊन जातात. त्यामुळे निर्यात वाढण्यास मदत होत असते. बरोबर आहे ना. मग जर रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी झालं तर भारतीय वस्तू अमेरिकन ग्राहकासाठी स्वस्त पडतील. त्याला म्हणतो आपण डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे उद्दिष्ट नाही असं विचारलंय? IMF जे आहे याचं कुठलं ऑब्जेक्टिव्ह नाही दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ऑप्शन्स काय म्हणतात बघा, राजकीय वादांचे निराकरण. ऑप्शन बी, आंतरराष्ट्रीय चलनविषयक सहकार्याला प्रोत्साहन देणे. ऑप्शन सी, विनिमय दर स्थिरता. ऑप्शन डी, मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देणे. तर खरं आन्सर आहे ऑप्शन ए. खरं म्हणजे राईट आन्सर जे आहे ते सेटलमेंट ऑफ पॉलिटिकल डिस्प्युट्स. विचारलंय काय की IMFचं ऑब्जेक्टिव्ह नाही असं विचारलंय. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे IMFचं? आंतरराष्ट्रीय चलनविषयक सहकार्य वाढवणं झालं, विनिमय दर स्थिर ठेवणं झालं, आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणं झालं, है ना. काही आर्थिक अडचणी असतील देशामध्ये, दोन देशामध्ये, तर त्याचं सोल्युशन काढणं पण IMFचं काम आहे. हे सर्व ऑब्जेक्टिव्ह IMFचे आहेत. बट एखाद्या नाही, दोन देशामध्ये जर काही पॉलिटिकल वाद असतील किंवा एखाद्या देशामध्ये पॉलिटिकल वाद असेल तर ते सोडवण्याचं काम IMF करत नाही. ठीक आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन ए, विच इज नॉट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ IMF. नेक्स्ट, द टर्म डिसइन्व्हेस्टमेंट मीन्स. डिसइन्व्हेस्टमेंट या संज्ञेचा अर्थ काय आहे? ए, एक्सपान्शन ऑफ पब्लिक सेक्टर, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार. बी, परकीय भांडवलाची आयात. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन सी, सार्वजनिक उद्योगामधील सरकारी शेअरची विक्री, की परदेशात गुंतवणूक करणे. डिसइन्व्हेस्टमेंट, बरोबर आहे ना. डिसइन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय? डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे सेलिंग द गव्हर्नमेंट शेअर्स इन पब्लिक एंटरप्राइजेस. काय? सेलिंग द गव्हर्नमेंट शेअर्स इन पब्लिक एंटरप्राइजेस. राईट. म्हणजे बघा, डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूक म्हणजे काय? सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामधील आपला काही जो हिस्सा आहे, आपला जो काही थोडाफार हिस्सा आहे, थोडाफार किंवा जास्त, किती काही हिस्सा असा ना, हिस्सा जो आहे किंवा शेअर्स जे आहेत ते विकून टाकणे, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून जे काही आपण गोष्टी घेतल्या होत्या, इन्व्हेस्टमेंट करून आपण जे काही
इन्व्हेस्ट करून ठेवलं होतं ते आता आपण काय करणार आहे, विकून टाकणार आहे. त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. ओके. मग सरकारला याच्यातून निधी मिळतो, है ना, पैसा मिळतो. सार्वजनिक उद्योगाची कार्यक्षमता वाढते, खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढतो, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, सरकार जर एखाद्या सरकारी कंपनीतील काही टक्के शेअर्स खाजगी गुंतवणुकीत केले, म्हणजे खाजगी गुंतवणूकदारांना दिले समजा, तर त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स. ओके. खालीलपैकी कोणती बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. ओके. ऑप्शन्स बघा, मर्यादित तंत्रज्ञान हस्तांतरण, मोठ्या प्रमाणातील कार्यक्षेत्र, अनेक देशांमध्ये कार्य करणे, की केंद्रीकृत नियंत्रण, त्यालाच म्हणतो सेंट्रलाइज्ड कंट्रोल. ठीक आहे. मग इथे काय विचारलंय तुम्हाला, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनचा कुठला फीचर नाही असं विचारलंय. तर यापैकी ऑप्शन ए जो आहे तो अगदी बरोबर आहे. मर्यादित तंत्रज्ञान हस्तांतर म्हणजे रेस्ट्रिक्टेड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर रेस्ट्रिक्ट केलं जात नाही, इथे उलट सुलभ केलं जातं. ठीक आहे. तंत्रज्ञान जे आहे है ना, त्याचं जास्तीत जास्त देवाणघेवाण होत असतं, त्यामुळे इथं ऑप्शन ए जो आहे तो अगदी चुकीचा ठरतो आहे. ठीक आहे, बरोबर आहे. MNCचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, मोठ्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय संचालन करणं, अनेक देशामध्ये कार्य करणं, जे काही हेडक्वार्टर्स आहेत त्यांना सेंट्रलाइज करणं म्हणा, जे काही टेक्नॉलॉजीज आहेत त्याचं ट्रान्सफर करणं म्हणा, हस्तांतरण करणं म्हणा, हे MNCचं काम आहे. ठीक आहे. बट ए ऑप्शन म्हणतो की हस्तांतरण केलं जात नाही, मग हे चुकीचं आहे, त्यामुळे ऑप्शन ए इथे बरोबर येतो. पुढील प्रश्न, सार्क वॉज एस्टॅब्लिश्ड इन द इयर. आता सार्क काय, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, आपण पाहिलं होतं राईट. मग हे केव्हा इस्टॅब्लिश झालेलं आहे, 1995, 2001, 1985 की 1991. सो राईट आन्सर इज ऑप्शन 1985. 1985 मध्ये हे इस्टॅब्लिश झालं होतं. ओके. हे दक्षिण आशियातील देशांचं एक प्रादेशिक संघटना आहे. ठीक आहे. सार्कचं प्रमुख उद्दिष्ट काय, जर असा प्रश्न असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये जे काही ट्रेड होतं त्याच्यामध्ये सहकार्य वाढवणं, आर्थिक किंवा सामाजिक विकास असेल त्याला चालना देणं, जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्यांचं रिलेशन मेंटेन ठेवणं, सहकार्य वाढवणं, हे सार्कचं काम आहे. ठीक आहे. सार्कचं मुख्यालय कुठे तुम्हाला माहिती आहे, हे आहे इथे, कुठे, लक्षात ठेवा, काठमांडू. ठीक आहे. पुढील प्रश्न तसं तर अगदी सोपा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन LPG पॉलिसीमध्ये. ठीक आहे. नॅशनलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. तर ऑब्व्हियसली नॅशनलायझेशन है ना. LPG म्हणजे काय, LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. यापैकी व्यतिरिक्त किंवा या व्यतिरिक्त म्हटलं तर कुठलं आहे, नॅशनलायझेशन. ठीक आहे. आता नॅशनलायझेशन काय असतं की एखादा उद्योग असेल, एखादा व्यवसाय असेल, ते सरकारच्या मालकीच्या खाली आणणं, त्याला नॅशनलायझेशन म्हणतं. है ना, म्हणजे सरकारच्या मालकीमध्ये करून घेणं, त्याला नॅशनलायझेशन म्हणतात. आणि त्यालाच जर खाजगी मालकीचं करणं किंवा खाजगी कंपन्यांकडे देणं उद्योग, त्याला म्हणतात प्रायव्हेटायझेशन. पुढे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सपोर्ट प्रमोशन इज टू इन्क्रीज इम्पोर्ट, रिस्ट्रिक्ट इंटरनॅशनल ट्रेड, रिड्यूस फॉरेन एक्सचेंज अर्निंग और अर्न फॉरेन एक्सचेंज. व्हॉट इज इट. है ना. प्रश्न काय, निर्यात प्रोत्साहनाचा मुख्य उद्देश काय आहे, तर मुख्य उद्देश आहे परकीय चलन मिळवणे. काय आहे, परकीय चलन मिळवणे. आता एक्सपोर्ट प्रमोशनचे मुख्य उद्देश लक्षात ठेवायचे, एकतर फॉरेन एक्सचेंज मिळवणे झालं, त्यासोबतच देशाचा व्यापार वाढवणं झालं, है ना, एम्प्लॉयमेंट वाढवणं झालं, आणि तुमची जी काही इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्याला डेव्हलप करणं, हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे एक्सपोर्ट प्रमोशनचं. पुढील प्रश्न, ... is not a method of entering international business. ओके. खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश करण्याची पद्धत नाही. ए, परवाना देणे म्हणजे लायसन्सिंग, बी, फ्रँचायझिंग, सी, निर्यात, की डी, राष्ट्रीयकरण. तर ऑप्शन डी एक्झॅक्टली बरोबर आहे. नॅशनलायझेशन इज अ नॉट अ मेथड ऑफ एंटरिंग इंटरनॅशनल बिझनेस. अलग लक्षात. आंतरराष्ट्रीय व्यवसायात जर आपल्याला प्रवेश करायचा असेल, है ना, तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं की त्यापैकी एक आहे लायसन्सिंग, फ्रँचायझिंग, एक्सपोर्टिंग, या गोष्टी आहेत. बट नॅशनलायझेशन म्हटलं, राष्ट्रीयकरण म्हटलं, तर याचा काय अर्थ आहे, म्हणजे खाजगी उद्योग सरकारच्या मालकीमध्ये घेणे, है ना. जे प्रायव्हेट गोष्टी आहेत त्याला
सरकारच्या मालकीमध्ये घेणे, त्याला म्हणतात नॅशनलायझेशन, है ना. आता ही एक आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश करण्याची पद्धत नाही. ओके, लायसन्सिंग, फ्रँचायझिंग, एक्सपोर्टिंग हे सर्व पद्धती आहेत इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एंटर करण्यासाठी, है ना. बट नॅशनलायझेशन काय आहे? नॅशनलायझेशन म्हणजे प्रायव्हेटला गव्हर्नमेंट करून टाकणं, पब्लिक करून टाकणं. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, असे क्वेश्चन्स पण तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळतील. ओके, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो आहे तो केव्हा एस्टॅब्लिश झाला होता, कोणत्या साली एस्टॅब्लिश झाला होता? 1944, 56, 65 की 91? तर राईट आन्सर आहे 1944, 1944. ओके, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF याची स्थापना 1944 मध्ये झाली होती. ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स जी आहे, ही कॉन्फरन्स जेव्हा झाली होती त्या कॉन्फरन्सच्या दरम्यान इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना करण्यात आली होती. याचा उद्देश काय? IMFचा उद्देश काय? याचे ऑब्जेक्टिव्ह काय? एकतर आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार सांभाळणं किंवा स्टेबल करणं, त्यासोबत जे काही मेंबर कंट्री आहेत त्यांना मॉनिटरी फंड देणं किंवा मॉनिटरी हेल्प करणं, पैशाची मदत करणं, राईट. त्यासोबतच जे जागतिक व्यापार आहे त्याला प्रोत्साहन देणं, या सर्व गोष्टी कोण करत असतं? IMF करत असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याचं हेडक्वार्टर कुठे आहे? याचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन मध्ये, वॉशिंग्टन DC, हे लक्षात ठेवा, हेडक्वार्टर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, WTO केम इनटू एक्झिस्टन्स. WTO कधी आलं? 31 डिसेंबर 1999 ला आलं का? की 1 जानेवारी 1995 की 15 ऑगस्ट 1947 की 1 जानेवारी 1991? तुम्हाला सांगायचं याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये आन्सर मी तुम्हाला देईन. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, आजपासूनच आपली पेपर टू कॉमर्सची लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण पेपर टूचा सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आला तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन मिळणार आहे, जेणेकरून तुमची स्टडी कुठेही थांबणार नाही आणि कंटिन्युअसली तुमची स्टडी होत राहील. यासोबतच या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज नोट्स असतील, मॉक टेस्ट असेल, PYQs विथ एक्सप्लेनेशन असेल आणि भरपूर काही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर 2 ची बॅच सोबत तुम्हाला पेपर 1 ची लाईव्ह बॅच ही फ्री ऑफ कॉस्ट अगदी मिळणार आहे. म्हणजेच तुमचं पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी या बॅच मध्ये होणार आहे. तर अजिबात उशीर नाही करायचा आहे, आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला सुरुवात करायचं आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला हे सर्व गोष्टी मिळणार आहेत. ओके. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू कसं जॉईन करायचं आहे? प्ले स्टोअर वरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन सर्च करायचं, हा ऍप्लिकेशन दिसेल तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्टोअर मध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्स मध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स सर्च केला की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. बाय नाव वरती क्लिक करायचं आहे, तुमचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स दिसतील, जे रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा पूर्ण कंटेंट दिसेल, स्टडी मटेरियल, सर्व गोष्टी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये देईन. थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे, सी यू इन द नेक्स्ट सेशन.